अहो काकू, गणपतीची वर्गणी द्या की. तुम्हाला काही काम धंदा नाही का रे? दरवर्षी येता आणि वर्गणी घेऊन जाता, भिकारी कुठले. अरे गणपतीच बसवायचं असेल ना तर स्वतःच्या पैशाने बसवा की. विनाकारण जनतेला त्रास कशाला बरं देता? तुमचं बरोबर आहे काकू, परंतु तुम्ही देवासाठी थोडीफार मदत केली तर तेवढंच पुण्य तुमच्या पदरात पडेल की. तो का डोक्यावरती पडलेला आहेस का रे? अरे असे देवाला पैसे देऊन कुठे पुण्य कमावता येते का? ज्या गणपतीसाठी तुम्ही लाखो रुपये खर्च करताय तो तुम्हाला देतोय तरी काय रे? अहो काकू, जर तुम्हाला वर्गणी द्यायची नसेल तर नका देऊ, परंतु आमच्या गणपती बापाविषयी वाईट साईट नका बोलू. नाहीतर तुम्ही वर्गणी तर किती देताय? 10 रुपये आणि जास्तीत जास्त 11 रुपये. एवढे तर कुणी भिकाऱ्याला पण नाही देत. आणि तुम्ही देवासाठी किती बरं कंजूसी करताय. अहो देव तुम्हाला स्वर्गात तरी जागा देईल का? बरोबर आहे डेंग्या काकूचं. गणपती बापा आपल्याला देतोय तरी काय रे? म्हणजे बस का गण्या भाऊ, तो पण काकूची बाजू घेतोस? हे अपेक्षा नव्हती बुवा तुझ्याकडून. अरे डेंग्या, काकूच्या बोलण्याचा विचार तरी तू कर ना. आपण दरवर्षी वर्गणी गोळा करतोय, त्या पैशांचा गणपती घेतोय आणि आपले शान वाढवतोय, परंतु आपण ह्या गोष्टीचा विचार कधीही करत नाही रे की त्या व्यक्तीकडे वर्गणी देण्यासाठी पैसे आहेत की नाही आहेत. आपण फक्त पावती फाडून मोकळे होतोय बस. अशा प्रकारे आपण त्यांची लूटच करतोय. ही झाली पहिली बाजू. आणि दुसरी बाजू गण्या भाऊ, अरे जर दुसरी बाजू बघितली तर बऱ्याच लोकांची मनं दुखावतील रे. म्हणजे मी नाही समजलो गण्या भाऊ, तुला काय म्हणायचं आहे ते. अरे हे बघ ना, आपण दरवर्षी गणपती उत्सव साजरा करतो, परंतु त्यात आपली श्रद्धा नसते, तर त्यात फक्त आणि आपले फक्त घमंड असते. आपल्याला असे वाटते की आपलाच गणपती मोठा आहे, आपलंच डेकोरेशन भारी आहे आणि आपलाच डीजे कडक आहे, त्यामुळे आपण देवादेवातच स्पर्धा करतोय. परंतु आपण ह्या गोष्टीचा विचार कधीही करत नाही की गणपती बापाला काय वाटत असेल. अरे गणपती बापाच्या जरी मूर्त्या अनेक असले ना तरी स्वरूप मात्र एकच आहे रे. आणि आपण मात्र मूर्खासारखे वागतोय, विनाकारण जनतेला त्रास देतोय. मग ते मानसिक असो, ध्वनी प्रदूषण असो किंवा अन्य दुसरे काही असो, हे आपलं वागणं चुकीचं आहे रे. आपण नुसता श्रद्धेचा आणि भक्तीचा बाजार मांडून ठेवलाय, हेच खरं. बरोबर आहे तुझं गण्या भाऊ. मनी नाही भाऊ, मनी देवा मला पाव. आजपासून आपण वर्गणी गोळा करायची सोडून देऊया आणि त्याची मनोभावाने भक्ती करूया. म्हणजे तो आपल्याला एका हाताने नाही तर दुसऱ्या हाताने सुद्धा फळ देईल. बरोबर आहे ना गण्या भाऊ? अरे डेंग्या, इथे पण तू चुकत आहेस रे. आपण फक्त कर्म करायचं, फळाची अपेक्षा नाही. हो गण्या भाऊ, आलं माझ्या लक्षात. तर मग येतोय काकू आम्ही. अरे तुझे विचार ऐकून आणि तुझी भक्ती पाहून मी लय खुश झाले रे. हे माझ्याकडून 1001 रुपया वर्गणी घ्या आणि तुम्ही मोठा गणपती घेऊन या बरं. आणि हो, दुसऱ्याला मात्र फोर्स करू नका. ते जेवढे मनापासून वर्गणी देतील तेवढेच घ्या बरं. ओके काकू, हे आम्ही लक्षात नक्की ठेवू. तर मग आता आम्ही जाऊ? अरे हो, जाताना नेहमी येतोय असं म्हणावं आणि पुढच्या वर्षी आठवणीनं या बरं गणपतीची वर्गणी घ्यायला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आला रे आला, गणपती आला. मोरया रे बापा मोरया रे, मोरया रे बापा मोरया रे.